सर्व विद्यार्थी पालकांना थोडंसं सूचना करतो की थोडे शांत बसायचं. This occasion we can esteem present. To honor their contribution and presence, we now move forward with the felicitation ceremony. योगेश भाऊ अरगडे उपसरपंच ग्रामपंचायत वाळूज यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. अमजद भाऊ ग्रामपंचायत सदस्य वाळूज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मरकट सर प्राध्यापक मरकट सर मान्य सावरा नारायण साहेब गट शिक्षणाधिकारी यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर नासेर पटेल साहेब सरपंच नारायणपूर यांचे सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर दोन डोंगरे साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांचे सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर एसपी जवळकर साहेब शिक्षक नेते यांचे सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर आयुष पटेल साहेब सदस्य वाळूज यांचे सुद्धा आगमन झाले. काँग्रेस अध्यक्ष आहे त्यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा टाळ्यावरून स्वागत करावं. आमच्या या संस्थेतर्फे महाराष्ट्र मराठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज तसंच मदर टेरेसा इंग्लिश प्रायमरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि मला सांगायला इतकं बरं वाटेल की आम्ही अनुदानित वाचनालय पण चालवतो. या सर्व आमच्या वाळूज येथील शाळेला आपल्या मराठवाड्याचा अभिमान आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सर माननीय श्री विक्रमरावजी काळे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आहे. मी आपलं सांगू इच्छितो आणि या 100% अनुदानामध्ये माननीय श्री विक्रमरावजी काळे साहेब आमदार यांचा सिंहाचा वाटा आहे. आता बऱ्याचशा लोकांना हे माहीत नसेल परंतु आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं नबी पटेल तुम तुम्हारे टीचर के बिल बनाओ, तुम्हारा अनुदान देने का काम हमारा है. आणि त्या दिवसापासून आमचे शिक्षक अहोरात्र मेहनत करतात आणि असा एक हा छान सुंदर असा कार्यक्रम इथं त्यांनी सादर केला. मी आपला सांगू इच्छितो की या आपल्या ह्या सहारा एज्युकेशन वैद्यकीय सेवा मंडळचे साहेब 13 ठिकाणी युनिट चालतात आणि 13 युनिटमध्ये जवळपास 4,500 विद्यार्थी शिक्षण घेतात. मला सांगायला आनंद होईल की मी 200 शिक्षकांचा संच चालवतो. या माझ्या कार्याला सन्माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती लाटकर मॅडम, श्रीमती चव्हाण मॅडम आणि आमच्या गंगापूरचे गट शिक्षण अधिकारी आरक साहेब आणि शिक्षण विस्तार अधिकारी सगदेव साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री दोतोंडे साहेब हे वेळोवेळी सहकार्य करतात. त्यांच्यासोबत केंद्र प्रमुख आणि ज्येष्ठ शिक्षक असतात. साहेब ह्या परिसरामध्ये एक आमच्या शिक्षकांचं एक वेगळंच अनुबंध आहे. आमच्या शाळेला लोक एका आपुलकीने बहीण भावासारख्या शिक्षकांना समजतात. मला इथं सांगायला बरं वाटेल की या परिसरातल्या जवळपास 5 ते 6 गावाचे सरपंच आज इथं उपस्थित आहे. हे माझी उपलब्धी नाही तर माझ्या शिक्षकांची उपलब्धी आहे. या वाळूज गावचे उपसरपंच
श्रीमान आरगडे साहेब, नारायणपूरचे सरपंच नासिर पटेल साहेब, उपसरपंच मजीद पटेल साहेब, तसेच ढोरेगाव एक प्रतिष्ठित उद्योगपती आयुब पटेल साहेब. आणि मला आणखीनही एक नाव घ्यावंसं वाटेल की ज्यांचा आपल्या शहराच्या जडणघडणामध्ये अतिशय मोलाचा असा वाटा आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा एक अभिमान. या हिशोबाने आम्ही जे पार्टिसिपेंट आहे इतकेच विद्यार्थी बोलवलं. आलेल्या सर्व मंडळीचा मी संस्था अध्यक्ष या नात्याने सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. खूप प्रत्येकाची वेळ महत्वाची असते. आमचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचा अभिमान महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाचे अध्यक्ष सुरेश दादा बनकर साहेब यांनाही आम्ही वेळोवेळी अडचणीचं मार्गदर्शन विचारत असतो. त्यांनी त्यांचं महत्वाची वेळ अमूल्य वेळ आज दिली, त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या शिक्षकांनी वाढदिवस साजरा केला, मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो. आलेल्या सर्व हितचिंतक, विद्यार्थी, पालक सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे प्रस्ताविकाचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे क्या आवाज आहे आमदार साहेब, मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय. हम सब बच्चे, सोहेल भाई, बनकर साहब, नबी भाई, तुम्हारा सालगिरह मुबारक होगा. हम सब बच्चे, देखो बोला कितने अच्छे बच्चे और कितने खामोशी के. नबी पटेल साहब के जैसे 2 चीजों के लिए 3 चीजों के लिए बहुत पसंद है. सोहेल भाई हमारा साथी गंगापुर से आया है. सरदेव साहब को देख के, आराग साहब को देख के, पटेल साहब को देख के, पूरे पटेल ही थे यहाँ पर. मैं भी पटेल हूँ, काले साहब भी पटेल ही थे. तो अच्छा लग रहा है ना आपको? किसको किसको अच्छा लग रहा है? हाथ ऊपर करो. और आखिरी घोषणा द्यायला सांगतो मी. हम सब बच्चे देश की दौलत. हम सब बच्चे, हम सब बच्चे. मैं तो उर्दू स्कूलों में जाता हूं तो जब मेरी तकरीर की शुरुआत अस्सलाम अल्लाह बहुत मर्सीफुल एंड बहुत बेनिफिशिएंट. मुझे ऐसा लगता है कि पूरे टीचरों का और टीचर के हमारे नेता मेरे छोटे भाई विक्रमजी काळे साहब आणि ह्या नबी भाई तुमच्यावरती जीव वळण टाकला पाहिजे. नाम है क्योंकि हमारा भाई, बड़े भाई वसंतराव काळे साहब का नाम वसंत उत्सव था. और जब भी ऐसा होता था मुझे कभी आंखों में से आंसू आते हैं, डोळ्यात पाणी येतं आणि आमच्या भाऊची आठवण येते. संस्थापक सदस्य और हाल ही हमारे राष्ट्रवादी कांग्रेस में जिन्होंने प्रवेश किया है वो जनाब नबी पटेल जी, मंच पर उपस्थित हमारे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ एसपी जवळकर सर जी, हमारे राष्ट्रवादी के नेता सोहेल काकरी जी, शिवाजी बनकर जी, अनिल जी सखदेव, राष्ट्रवादी शिक्षक संघ के जिला सदर प्रदीप जी विखे, सरपंच आयुब जी पटेल, अहमद भाई, नारायणपुर के हमारे सरपंच नासिर जी पटेल, समीर जी सैयद, नगर सेवक नंद कुमार जी राउत, श्रीमती पाटेकर जी, अमजद भाई, जिन्होंने अपनी बातें यहाँ रखी, वो हमारे महावीर जी बंसाड़ी, हमारे नबी पटेल साहब के भाईजान आयुब जी पटेल. आज या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन वसंत बोलतो आणि आपले अध्यक्ष नबी पटेल यांचा वाढदिवसाचा अभिषेक चिंतन सोहळा
असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानिमित्तानं पहिल्यांदा आपल्या या विद्यालयाच्या वार्षिक उत्सवाचं वसंत उत्सवाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 1 2 3 1 2 3 या प्रमाणे टाळ्या वाजवायच्या आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी साजरा केलेला आहे त्या वाढदिवसाच्या सुद्धा मी मराठवाड्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, काळे परिवार आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं सुद्धा मी छोटू पटेल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अल्लाह ताला त्यांना 100 साल जीने की उम्र दे और जब तक जिंदा है तब तक राष्ट्रवादी में ही रहने की बुद्धि दे. आज या ठिकाणी आसपासच्या गावातील आमचे सरपंच, उपसरपंच, आज या संस्थेचं बीजारोपण नबी पटेल यांनी या ठिकाणी केलं आणि संत वचनाप्रमाणे लाविलं इंग्लिशी रोप त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आज जवळपास 13 युनिट 13 शाखा या संस्थेच्या झालेल्या आहेत आणि या 13 शाखांमधून जवळपास 4500 विद्यार्थी शिक्षण घेण्याचं काम करत आहेत आणि जवळपास 200 ते 250 शिक्षक त्यांच्या पायावरती उभा करण्याचं काम, त्यांना नोकरी देण्याचं काम, त्यांचं घर बसवण्याचं काम आज नबी पटेल साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. या परिसरातल्या गोरगरिबांच्या विशेषतः करून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं हा उद्देश ठेवून या संस्थेची स्थापना करण्याचं काम नबी पटेल यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्र सरकार सुद्धा हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शिकावं, शिक्षणाच्या प्रवाहात यावं, तालीम के मैदान में आना चाहिए याच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम आमचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. कार्यक्रम था सारा एजुकेशन का, उनका जन्मदिन था और गैदरिंग थी, वो हिसाब से सब आज पहुँचे. हम सब नारायणपुर के सरपंच है, आयुब भाई ढोरेगांव के सरपंच, हमारे वालूस गाँव के उप सरपंच है योगेश आरगड़े, हमने सबने मिलकर उनको शुभेच्छा दी. ईद के मौके पे सब ये कार्यक्रम था, तो विक्रम कारे सर आए थे आमदार, सबने ईद मुबारक दी है सबको. ऐसा सब छोटे से खाने से कार्यक्रम हो गया. सर ईद के मौके पर पुलिस प्रशासन का कैसा अपने को सपोर्ट रहा? पुलिस प्रशासन का, महाराष्ट्र सरकार का, सबका अच्छा सा सपोर्ट रहा. ईद, गुड़ी पाड़वा सब अच्छे से हो गई, रामनवमी है अभी, सब अच्छे से कार्यक्रम सब अच्छे से निभाई जाएंगे. पुलिस प्रशासन ने बहुत अच्छे से काम किया औरंगाबाद शहर छत्रपति संभाजीनगर में.